पाऊस थोडा उघडला असल्यामुळे आज वातावरण छान झालं होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा गॅलरीत गेले. कुंडीतली झाडंही छान आली होती. सोबतच ऑफिसला जायचं होतं त्याचीही तयारी चालू होती. आज बनवायची होती टिफिनसाठी गवार. त्यासाठी मी आदल्या दिवशीच थोडीशी तयारी करून ठेवली होती. म्हणजे ऐन वेळेला धावपळ होत नाही. जसं की भाजी वगैरे निवडून ठेवली होती आणि अंघोळीला जाण्यापूर्वी ते छान भाजून घेतलं होतं. पीठ मळून ठेवलं होतं. म्हणजे तोपर्यंत पीठही छान भिजतं. कामं अशी नियोजनाने केली तर पटकन होतात आणि सकाळी घाईही होत नाही. शक्यतो वाफेवर शिजवणाऱ्या भाज्या असतील तर त्या मी कुकरमध्येच बनवते. अंघोळीनंतर पटकन भाजी फोडणी टाकली आणि चपात्या करायला घेतल्या. इकडे माझी भाजी तयार झालेली आहे. आता फक्त चपाती बनवायची आहे आणि सोबतच आवरायचं आहे. सकाळी सकाळी इतकी घाई असते की एक सोबतच अनेक कामे करावी लागतात. जसं की चहा बनवणे, नाश्त्याला काहीतरी बनवणे, स्वतःचं आवरणे, सानवीला उठवणे अशी बरीचशी कामं असतात, जी की सोबतच करावी लागतात. इकडे माझं बऱ्यापैकी आवरून झालं. आता फक्त चपाती बनवली की टिफिन भरायचा आणि निघायचं. झाल्यानंतर मी टिफिन बनवून घेतला. आज गवारची भाजी, चपाती, फरसाण घेतलं. सकाळी जरी यांनी सोडलं असलं तरी येताना मला एकटीला जायचं होतं कारण शिफ्ट चेंजओव्हर आहे. वातावरण छान झाल्यामुळे थोडंसं चालत आणि थोडंसं ऑटोने, थोडंसं बसने असं करत करत घरापर्यंत पोहोचले. हा आहे रावेत पुनावळेचा ब्रिज.